आज मित्रांनो मी पुण्याला जाण्यासाठी निघालो आणि माझ्या संग असं काय घडलं का नाही मी ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. ब्लॉग पूर्ण बघायचं विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज मी पुण्याला जाण्यासाठी निघालो आहे. तर आज मला सोडायला माझे पप्पा, मम्मी आणि माझा छोटा भाऊ आले होते. मग काय आम्ही रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी निघालो आणि माझ्या कॉलेजची सुट्ट्या संपून 15 ते 20 दिवस झाले होते. तरी मी गावाकडेच होतो, म्हणून मला गावाकडून काही जायचं पुण्याला मनच होत नव्हतं. तरी पण काय करावं, आपल्या फ्युचर साठी तर मला पुण्याला जाणं आवश्यकच होतं. मग आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर बघितलं तर काय लगेच ट्रेन आली होती. मग काय ट्रेन मध्ये वगैरे बसलो. ट्रेन मध्ये बसल्यानंतर बघितलं तर काय जास्त काही गर्दी नव्हती. पण जसं लातूर रोड जंक्शन आलं त्यानंतर एवढी गर्दी वाढली का नाही, मला डायरेक्ट पिशव्या आणि बॅग मांडीवर घेऊन बसावं लागलं. मग तिथून आम्ही पुढच्या स्टेशनवरती आलो. तिथे आल्यानंतर आमच्या डब्यामध्ये काही जागा नव्हती, म्हणून आमच्या डब्यातले काही माणसं ते दरवाजाच उघडत नव्हते आणि बाहेरून माणसं आवाज देऊन परेशान केले होते. आणि कसं बस ते उदगीर ते पुण्याचा प्रवास कसा काय पार पाडला आणि तिथून मी पुण्यामध्ये आलो. मग मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर पहिलं तर मी कॅब वगैरे बुक केलो, कारण मला खूपच खतरनाक अशी झोप येत होती. मग थोड्याच वेळात आपली कॅब वगैरे आली. कॅब मध्ये बसून मी पीजी वरती आलो. तर बघू शकता मित्रांनो, मी गावाकडे जाताना एकच बॅग घेऊन गेलतो, पण आल्यानंतर बघू शकता 3-3 बॅगा झाले होते. पण ते जाऊ द्या म्हणलो आणि मी निवांतपणे झोपी गेलो. मग काय डायरेक्ट सकाळी 12 वाजताच उठलो. उठल्यानंतर पहिलं तर मी जेवण करण्यासाठी आलो. जेवण करून वगैरे झाल्यानंतर त्यानंतर रूम वरती आलो. रूम वरती आल्यानंतर जे काही सामान आणलं होतं ते सामान सगळं कपाटामध्ये सेट वगैरे करून घेतलो. आणि त्यात माझ्या मम्मीनं एवढं काही खायला करून दिली होती का नाही, काय सांगू तुम्हाला, पूर्ण एक कप्पाच त्या खायच्या ह्याच्यानं भरून गेला.